लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत नंदिनी आता मानिनी काकूंना सांगत असते की मी आता दत्तक घेणार आहे बाळाला. त्याच वेळेला त्या म्हणतात की अगं लग्नानंतर 4 ते 5 वर्ष झाली आणि तुम्हाला बाळ नाहीच झालं तर हा ऑप्शन बेस्ट आहे, पण तू एवढी घाई करू नकोस. आता नंदिनी विचारात पडते, रूममध्ये येते आणि जीवाला सांगते की आपण बाळ दत्तक तर घेणार आहोत, पण मला थोडा वेळ हवा आहे, इतक्या लवकर नको. त्यावर जीवाला राग येतो, कारण त्याने ते रिपोर्ट वाचलेले असतात आणि रिपोर्टमध्ये असं स्पष्ट लिहिलेलं असतं की नंदिनी आई होऊ शकत नाही. त्यामुळे तो म्हणतो की नंदिनी, अगं अचानक तुझा निर्णय बदलला तरी कसा काय? पण तो स्पष्ट सांगू शकत नाही की ते रिपोर्ट बघून मी घाई करतोय, कारण वेळ वायाच जाणार आहे, पुढे जाऊन काहीही होणार नाही. पण हे त्याला नंदिनीला बोलता येत नसतं. त्यामुळे तो म्हणतो की तू विचार बदललास कसा काय? मी सांगतोय तेच कर नंदिनी, बाळाला आपण दत्तकच घेऊया. पुढे आता काव्या रडत असते. ती पार्थला म्हणते की आई वडिलांसाठी बाळ होणं हा खूप सुंदर क्षण असतो, पण आपल्या बाबतीत ती वेळ चुकली आहे का? पार्थ पण तिला म्हणजे असं सावरतो, तिला सांगण्याचा प्रयत्न करतो की टेन्शन घेऊ नको, आपण ह्याही वेळेला सावरून घेऊ. पण त्याच वेळेला ह्या दोघांचंही बोलणं आता बाहेर, त्यांच्या दरवाजाबाहेर रम्या उभी असते आणि दरवाजाच्या इथून ती सगळं काही बोलणं ऐकत असते. तोंडाला हात लावते, हसू लागते आणि म्हणते की आता विजयला मला सांगावं लागेल. म्हणजे एका बाळाचा जन्म आईवडिलांसाठी खूप जवळचं नातं निर्माण करतो, पण इकडे तर हे दोघं दुरावले गेले आहेत. मग तर आता मला काहीतरी कारण करायलाच पाहिजे. तेव्हा आता ही रम्या विजयला हाताशी धरून अजून एक प्लॅन करताना दिसणार आहे. पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.